श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे काळ बदलतोय. या काळामध्ये माणसं सुद्धा बदलतात आणि नात्यांचे अर्थ सुद्धा बदलतात. पूर्वी माणूस माणसासाठी जगायचा, पण आता मात्र माणूस फक्त स्वार्थासाठी जवळ येतोय. चेहऱ्यावर गोड हसू असतं, ओठांवर आपुलकीचे शब्द असतात, पण मनात मात्र मत्सर असतो, स्पर्धा असते आणि कपट देखील भरलेलं असते. ज्यांना आपण आपलं समजलं ना, त्यांनीच वेळ आल्यावर पाठ फिरवले. ज्यांच्यासाठी जीव तोडून आपण उभं राहिलो ना, त्यांनीच गर्दीत आपली किंमत कमी केली. कारण श्रोते हो, या दुनियेत खोटेपणाला टाळ्या मिळत असतात आणि प्रामाणिकपणाला वेडेपणा समजलं जातं. श्रोते हो, नात्यांमध्ये प्रेम कमी झाले आणि हिशोब वाढलेत. मैत्रीत विश्वास कमी झालाय आणि फायदे वाढलेत. आणि माणुसकी इतके हरवले की लोक दुसऱ्यांच्या दुःखात सुद्धा आनंद शोधायला लागलेत. पण तरीही श्रोते हो, काही माणसं असतात जी स्वतः तुटून सुद्धा दुसऱ्यांना आधार देतात. स्वतःच्या डोळ्यात अश्रू ठेवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात. कारण जग अजून संपलेलं नाही, माणुसकी अजून जिवंत आहे. म्हणून श्रोते हो, लोकांच्या खोट्या चेहऱ्यांना घाबरू नका. तुमचा स्वभाव हा स्वच्छ ठेवा. कारण चिखल कितीही उडाला तरी आकाशाची उंची कमी होत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांना उत्तर देत असते, फक्त संयम ठेवावा लागत असतो. कारण खोटं कितीही मोठं असलं ना, तरी शेवटी जिंकतं मात्र सत्यच. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नातं रक्ताचं असलं म्हणून ते मनाचं असेलच असं नाही. काही नातेवाईक फक्त कार्यक्रमात जवळ दिसतात, पण अडचणीच्या वेळी त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. कारण आजकाल नात्यांपेक्षा फायदा जास्त जपला जातो. भावकीतले काही चेहरे इतके गोड बोलतात की सुरुवातीला ते आपलेच वाटतात, पण वेळ आली की तीच माणसं पाठीमागून वार करतात. कारण मत्सर हा परक्यांपेक्षा जवळच्या लोकांच्या मनात जास्त वाढतो. काही मित्र तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवतात, पण आतून मात्र तुमच्या पडण्याची वाट पाहत असतात. कारण प्रत्येक सोबत चालणारा मनानं सोबत असतोच असं नसतं. शेजारी पण आता भिंतीपुरतं उरलंय. पूर्वी माणसं सुख दुःख वाटून घ्यायची, आता एकमेकांच्या आयुष्याची राख बघून समाधान मानतात. कपट करणारी माणसं नेहमी हुशार वाटतात, पण त्यांचा खोटेपणा एक दिवस त्यांच्याच आयुष्याला खाऊन टाकतो. पैसा माणसाला श्रीमंत करतो, पण अनेकदा त्याच पैशांमुळं नात्यांची भीक मागायची वेळ येते. कारण पैशानं घर विकत मिळतं, माणसं नाही. काही लोक तुमच्या घरात बसून चहा पितात आणि बाहेर जाऊन तुमच्याच घराची बदनामी करतात. कारण तोंडानं गोड आणि मनानं विषारी माणसं आजकाल खूप वाढलीत. प्रगती करताना सर्वात जास्त त्रास शत्रूंना होत नाही, तो त्रास आपल्या जवळच्यांनाच होतो. कारण परक्यांपेक्षा ओळखीच्या माणसांना तुमची उंची जास्त खटकते. काही नाती फक्त नावापुरती उरतात, त्यात प्रेम नसतं, आदर नसतो, आपुलकी नसते, फक्त दिखावा असतो आणि स्वार्थाचा व्यवहार असतो.
गद्दारी करणारी माणसं नेहमी विश्वासाच्या सावलीत लपलेली असतात, कारण उघड शत्रूपेक्षा जवळचा खोटा माणूस जास्त धोकादायक असतो. तुम्ही गरीब असताना तुमच्या चुका लोकांना दिसतात आणि यशस्वी झाल्यावर त्याच लोकांना तुमच्यात अहंकार दिसतो. जगाचं गणित वेगळं असतं. काही मित्र फक्त तुमच्या वेळेवर जगतात. काम असेल तेव्हा जवळ येतात आणि गरज संपली की ओळखही विसरतात. शब्दांनी नातं जोडणं सोपं असतं, पण स्वभावानं ते टिकवणं प्रत्येकाच्या बसची गोष्ट नसते. शेजारी काही वेळा इतके जळतात की तुमच्या घरातील आनंदही त्यांना स्वतःच्या पराभवासारखा वाटतो. काही लोकांना तुमची प्रगती सहन होत नाही, कारण त्याने तुम्हाला नेहमी कमी समजलेलं असतं आणि जेव्हा तुम्ही पुढे जाताना तेव्हा त्यांच्या अहंकाराला धक्का बसतो. नात्यात आदर संपला की ते नातं फक्त ओझं उरतं. मग तिथं रक्ताचं नातं असो किंवा वर्षानुवर्षांची मैत्री. काही लोक तुमच्या चेहऱ्यावर कौतुक करतात आणि पाठीमागं तुमच्या अपयशासाठी देवाला प्रार्थना करतात. हीच आजच्या दुनियेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. पैशासाठी माणसं एवढी बदलतात की एक दिवस स्वतःचा चेहरा आरशात ओळखू येत नाही. भावकीतली स्पर्धा अनेक परक्यांच्या वैरापेक्षा भयानक असते, कारण तिथं द्वेष हसऱ्या चेहऱ्यामागं लपलेला असतो. काही लोकांना तुमची मदत नको असते. त्यांना फक्त तुम्ही त्यांच्या खाली राहावं असं वाटतं. गोड बोलणाऱ्या प्रत्येक माणसाला मनात जागा देऊ नका, कारण साखरेत मिसळलेलं विष उशिरा परिणाम दाखवतं. तुमच्या संघर्षात हसणारी माणसं तुमच्या यशानंतर फोटो काढायला पुढं येतात, आणि हीच दुनियेची खरी ओळख आहे. माणूस गरीब असेल तर त्याला सल्ले मिळतात, आणि श्रीमंत झाला की त्याच्यासोबत नाती जोडली जातात. काही शत्रू समोरून वार करतात, पण काही जवळ राहून हसत हसत आयुष्य उद्ध्वस्त करतात. म्हणून तलवारीपेक्षा खोट्या माणसांपासून जास्त सावध राहा. आयुष्यात प्रगती करायची असेल तर लोकांच्या मतांचा आवाज कमी ऐका, कारण जग तुम्हाला पुढे जाताना नाही पाहू शकत, पण पडताना टाळ्या वाजवायला सगळे तयार असतात.